नमस्कार. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. सध्या खानदेशमध्ये साहित्याचा महोत्सव भरलेला आहे. आजपासून तिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे. 3 दिवसांपूर्वी त्या ठिकाणी ही गझलांवर आधारित असणारा राज्यव्यापी असा गझल महोत्सव त्या ठिकाणी झालेला आहे. आणि 3 आणि 4 तारखेला त्या ठिकाणी अंमळनेरमध्ये असणाऱ्या निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी नगरी असं ज्याचं नाव दिलेलं आहे, साहित्य नगरी असं नाव दिलेलं आहे, त्या नगरीमध्ये हे 18वं विद्रोही साहित्य संमेलन भरणार आहे. या 18व्या साहित्य संमेलन जे भरत आहे त्याची तयारी कशी आहे हे बोलण्यासाठी आपल्या सोबत या ठिकाणी तिथले संयोजक उपस्थित आहेत. त्यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. सगळ्यात पहिल्यांदा मी लीलाधर पाटील सरांकडे येणार आहे. लीलाधर पाटील सर, कशा प्रकारची तयारी आहे साहित्य संमेलनाची? हो, दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारी अर्थात शनिवार आणि रविवार रोजी या बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीमध्ये अर्थात आर.के. नगर धुळे रोड समोरील या भव्य प्रांगणात 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारी ही पूर्ण झालेली असून दिनांक 3 फेब्रुवारी सांस्कृतिक विचार यात्रेने संमेलनाचं सुरुवात होईल. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध व्यंगकवी संपत सरल हे येत असून या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उर्दू मधील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि ज्यांना 2दा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे असे लेखक रहमान अब्बास धामस्कर हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. या उद्घाटन समारंभानंतर या सभा मंडपामध्ये ज्यांच्या बुरा नावाच्या आत्मकथनाच्या 2 वर्षात 13 आवृत्त्या मराठीत संपल्या असे सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर शरद बाविस्कर यांची प्रकट मुलाखत होईल. त्याच वेळी आदरणीय प्रफुल्ल वानखेडे ज्यांच्या गोष्ट पैशा पाण्याची हे बेस्ट सेलर पुस्तक होतं त्यांची देखील प्रकट मुलाखत या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बोली भाषा अर्थात खानदेशातली अहिराणी, पावरी, लेवा गणबोली आदी विविध गणबोलींवर आधारित एक परिसंवाद या साहित्य मंडपातून होणार आहे. त्यानंतरच्या सेशनमध्ये जयंत पवार जे विद्रोही साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष होते त्यांच्या स्मृतीस समर्पित म्हणून दरवेशी नावाची एकांकिका आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हंबीरराव मोहितेंची भूमिका साकारणारे अनिल गवस हे जयंत पवार यांच्या 2 कथांचं अभिवाचन या मंडपातून करतील. त्यानंतर एक मोठं कवी संमेलन या ठिकाणी संपन्न होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे शेकोटी काव्य संमेलनाने दुसरा दिवस सुरू होईल आणि त्यानंतर 12 गटचर्चा आहेत. त्यानंतरच्या सेशनमध्ये आदरणीय निरंजनजी टकले यांचं विशेष व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर इतिहासावरचा एक परिसंवाद आहे ज्या परिसंवादात प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे आणि डॉक्टर देवेंद्र इंगळे हे सहभागी होणार आहेत. गझल संमेलन आहे त्यात सुरेश वैराळकर हे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक गझल संमेलन या ठिकाणी संपन्न करतील. त्यानंतर जी माही नावाच्या रॅप गायिकेचं एक परफॉर्मन्स या स्टेजवरून होणार आहे आणि समारोपाच्या वेळी आदरणीय प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष त्याचप्रमाणे ॲडव्होकेट असीम सरोदे आणि अब्दुर रहमान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारोप होईल. अशा रीतीने 2 दिवस अंमळनेरसह पूर्ण महाराष्ट्रातील मराठी रसिकांसाठी एक चांगल्या पद्धतीची वैचारिक मेजवानी देण्याचा प्रयत्न हा 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाकडनं होतोय आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. धन्यवाद लीलाधर पाटील सर, तुम्ही या संदर्भात माहिती दिली. यानंतर मी गौतम मोरे सरांकडे जाणार आहे. स्थानिक जे आयोजक आहेत गौतम मोरे सरांना मी विचारणार आहे की गौतम मोरे सर, कशा पद्धतीची तयारी झालेली, काय काय तयारी झालेली आहे? अंमळनेरला जे 3 आणि 4 फेब्रुवारीला या ठिकाणी 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यासाठी स्थानिक संयोजन समितीने संपूर्ण तयारी आता आज अखेर पूर्ण केलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातनं जे काही या ठिकाणी रसिक पोहोचणार आहेत, कारण 10,000 लोक पोहोचतील असा अंदाज आहे. तर या ठिकाणी जे निवासासाठी राहणार आहे ते 3 ते 4,000 लोक निवासासाठी राहतील. त्या सर्व लोकांची राहण्याची व्यवस्था, या ठिकाणी जेवणाची व्यवस्था, या ठिकाणी जे काही स्टॉल लागणार आहे पुस्तकांसाठी, त्या पुस्तकांच्या स्टॉलची पण या ठिकाणी रचना पूर्ण झालेली आहे. मंडप या ठिकाणी सगळं तयार झाला आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी या संमेलनाच्या प्रचारासाठी वेगवेगळे बॅनर लावण्यात आले आहे. संमेलनास्थळी पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी बाण दाखवण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने सर्व तयारी या ठिकाणी अंमलमध्ये पूर्ण झालेली आहे. अरे वा, म्हणजे एकूणच साहित्यिकांच्या स्वागतासाठी विद्रोही साहित्य नगरी जी आहे, बहिणाबाई चौधरी नगरी जी आहे, साहित्य नगरी सज्ज झालेली आहे. यानंतर मी रणजित शिंदे सरांकडे जाणार आहे. रणजित शिंदे सर, तुम्ही काय सांगाल? कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीमध्ये या ठिकाणी 2 तारखेला सायंकाळी म्हणजे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह संपूर्ण परिसरामध्ये ज्या गाजलेल्या नाट्याचे 86 प्रयोग झालेले, असं नली हे एकल नाट्य या मंचावर सादर होणार आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. विचार संस्कृती यात्रेनंतर आपण ज्यावेळेस या संमेलनाच्या परिसरात याल तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 3 भव्य दालनांमध्ये आणि 2 भव्य अशा सभा मंचावर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे. यातलं जे विशेष आकर्षण आहे यावेळेचं ते असं असेल की इथं जे कला दालन आहे, या कला दालनामध्ये विविध प्रकारच्या ज्या कला आहेत, जसं शिल्पकला आहे, कॅलिग्राफी आहे, चित्र प्रदर्शन आहे, चित्रकाव्य प्रदर्शन आहे, अशा प्रकारच्या 12 प्रकारच्या कलांचे वेगवेगळे जे आर्टिस्ट आहेत, जे विख्यात आहेत, अशा लोकांची थेट सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. त्यासोबतच याच दालनामध्ये विविध चित्र प्रदर्शन असतील. त्यात नानू नेवरे यांचं जगभर गाजलेलं जे चित्र प्रदर्शन आहे, माझा शेतकरी म्हणून, हे या ठिकाणी लक्षवेधी ठरणार आहे. शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन हे विशेष आकर्षण यावेळेचं आमचं या कला दालनाचं असणार आहे. यासोबतच बालकांसाठी याच परिसरामध्ये फिरती विज्ञान शाळा देखील आहे. या संमेलनाच्या माध्यमातून युवांसाठी देखील विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आणि या सर्वांमध्ये आमचं जे सूत्र असणार आहे ते म्हणजे संविधान आहे. आणि या संविधानाला धरून या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन होत असताना या मुख्य मंचावर साने गुरुजींशी विचारांशी संबंधित खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे यावरचा धर्मसंवाद हा जितका महत्वाचा आहे, तितकंच साने गुरुजींचं साहित्य हे रडणारं नाही तर लढणारं आहे. आणि या समारोपाचा जो शेवट, या संमेलनाचा जो समारोप होणार आहे, त्यामध्ये आता उठू सारे रान, आता पेटवू सारे रान ही थीम घेऊन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये लढण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व संविधानवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसाठी, साहित्यिकांसाठी आणि रसिकांसाठी विविध चर्चासत्र संपन्न होणार आहे. धन्यवाद रणजित शिंदे सर, तुम्ही या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती दिली. एकूणच तुमच्या माहितीहून असं कळतायत की एका ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे आणि एका ठिकाणी साहित्याच्या माध्यमातून चळवळ किंवा आंदोलन होत आहे, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी आपल्या सोबत ज्यांनी या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली अशा प्रतिमाताई परदेशी आपल्या सोबत आहेत. प्रतिमाताई, सर्वप्रथम तुमचं स्वागत की 18व्या वर्षात आपण पदार्पण करत आहात आणि 18 जी युग आहेत, या 18व्या युगातलं असं म्हणता येईल हे संमेलन घडतंय. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही एकंदरीतच मेहनत लावली आणि वेगळ्या प्रकारची ही एक ओळख साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशात उभी केली, त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन आणि स्वागत करतो. आणि पहिल्यांदा विचारतो तुम्हाला की 17 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही हा प्रवास सुरू केला तर त्याची सुरुवात कशी झाली आणि काय त्याच्या संदर्भातली थीम होती, का हे असं विद्रोही साहित्य संमेलनाचं वेगळा मंच मांडावा लागला? 18वं संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत अंमळनेरला होत आहे, परंतु विद्रोही सांस्कृतिक चळवळीची सुरुवात ही 1999 सालापासून झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या विद्रोही विचारांचा जागर त्याला सुरुवात झाली, त्याचं ही 25वी आहे. म्हणजे 25वं वर्ष चळवळीचं आहे.
आणि या चळवळीकडून संघटित केलं जाणारं हे 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन आहे. जेव्हा 1999 मध्ये धारावीमध्ये पहिलं संमेलन भरवलं, त्याच्या मागे एक पार्श्वभूमी होती. त्या काळामध्ये जे सत्ताधारी होते त्यांनी साहित्यिकांना बैल म्हटलं होतं. त्याच्या अगोदर महाराष्ट्रभर ज्यांचं सरकार होतं तिथे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पोलिसांकरवी हल्ला झालेला होता आणि एकूण सरकार हे कष्ट करणाऱ्यांच्या विरोधात आहे की काय, साहित्यिकांच्या विरोधात आहे की काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्याच विरोधात आहे का, हे एक वातावरण निर्माण झालं होतं. आणि या वातावरणामध्ये आपल्याला गप्प बसून चालणार नाही म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जाणकार साहित्य संस्कृतीचे जे कार्यकर्ते आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी एकत्र येऊन दादरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असेल आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्या ग्रंथकारांच्या संमेलनामध्ये आपल्यासारख्या बहुजन समाजातल्या साहित्यिकांनी कार्यकर्त्यांनी सहभागी होता कामा नयेत असं रानडेंना पत्र लिहून कळवलं होतं. तीच भूमिका घेऊन 1999 साली ज्यांना साहित्याचे सरसेनापती म्हणून आपण म्हणतो अशा बाबूराव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमच्या धडावर आमचंच डोकं असं ठणकावून आपल्या सर्वांना शिकवणारे सांगणारे साळुंके सर यांच्या ते उद्घाटक होते. यांच्या नेतृत्वाखाली पहिलं विद्रोही साहित्य संमेलन हे धारावीमध्ये झालं. आणि आम्ही असं मानतो की दादर विरुद्ध धारावी हा वैचारिक संघर्ष आहे. आम्ही धारावीमध्ये राहणाऱ्या जनांच्या संस्कृतीच्या साहित्याचे पुरस्कर्ते आणि तो वारसा पुढे घेऊन जाणारे आहोत. आणि मग या पहिल्या संमेलनानंतर प्रश्न आम्ही उपस्थित केलाय आणि आज 25 वर्ष विद्रोहीला पूर्ण होत असताना सांस्कृतिक चळवळीला आम्हाला याचा निश्चित अभिमान आहे की मराठी साहित्य म्हणजे नेमकं कोणतं साहित्य, हा प्रश्न आम्ही जनतेसमोर उपस्थित करण्यात आणि त्याचं उत्तर मिळवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. जनतेचं साहित्य हेच खरं साहित्य आहे. जात्यावर श्रम केल्याशिवाय ओवी निर्माण होत नाही आणि ते लोक पलीकडनं सांगतायत की हस्तिदंती मनोऱ्यात बसून साहित्य निर्माण होतं. आम्ही म्हणतोय की जात्यावर बसूनच ओवी येणार, श्रम केले तर संस्कृतीची निर्मिती होत असते, साहित्याची निर्मिती होत असते. आणि असं श्रमकऱ्यांचं, सर्व प्रकारचे श्रम करणाऱ्यांचं आमचं साहित्य आहे. आणि म्हणून आता हा जो प्रवास आहे 18 साहित्य संमेलनांचा, आम्ही म्हटले की तिथे 4-2 विशिष्ट उच्च जातीतली माणसं जातात किंवा त्याचं नेतृत्व करतात एवढ्याच कारणासाठी अखिल भारतीयला विरोध नाही. अखिल भारतीयची संपूर्ण प्रक्रिया वैचारिक दृष्ट्या ही ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्यांना उजाळा देणारी आहे. आता 18वं साहित्य संमेलन आहे. आमचे सर्व संयोजक आपल्याला सांगतील की या संमेलनामध्ये अध्यक्ष शहरात येतो आणि कसला जयघोष झालेला आहे, रघुपती राघव जय जय श्रीराम. अध्यक्षाचा स्वागत तुम्ही अखिल भारतीय काय साहित्याचा उद्घोष करून, त्या अध्यक्षाचा उद्घोष करून करायला पाहिजे, महामानवांचा उद्घोष करून करायला पाहिजे का धार्मिकरित्या केलं पाहिजे. आज आपल्याला वर्ध्यानंतर ही गोष्ट परत रिपीट होताना दिसतेय की अध्यक्ष कसा निवडला. पवार सर सांगतील आमचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे सर आहेत, ज्यांचे 150च्या वर ग्रंथ प्रसिद्ध आहेत आणि जे ग्रंथ लोक वाचतात, ज्यांचा विचार ग्रामीण साहित्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांपैकी वासुदेव मुलाटे सर आहेत. आणि असे सर्जनशील साहित्यिक हे विद्रोहीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तिकडे वर्ध्याला हाच अनुभव आहे. द्वादशीवारांना हटवलं गेलं. त्याच्या अगोदर यवतमाळच्या संमेलनामध्ये नयनतारा सहगल ज्या धर्मनिरपेक्ष विचारांच्या आहेत त्यांना उद्घाटक म्हणून बोलवलं, अपमानित करून येऊ नये म्हणून पत्र लिहिलं. हा कुठला साहित्याचा व्यवहार आहे. आमचा प्रश्न याच्यासाठीच आहे. साहित्याचा व्यवहार तिथे अजिबात घडत नाही. त्यांचा आशय, रूप, प्रारूप हे सर्व केवळ उच्च जात वर्णीय समर्थक राहिलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर खुली ही भूमिका विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं सातत्यानं घेतलेली आहे. आता हे दिवस त्यांचं साहित्य संमेलन आता वर्तमानपत्रातच लिहिलं जातंय. हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाही, ते साहित्य संमेलन सरकारी साहित्य संमेलन आहे. निव्वळ भोजनावळ्या जोडणं एवढंच काम आहे. कल्चरच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली सरकारकडनं, उद्योजकांकडनं मोठ्या मोठ्या रकमा 3-3 कोटी 7-7 कोटी रुपये गोळा करणार आहे. आमचा सवाल आहे 7 कोटी रुपये लागतात कशाला? बिदागा द्यायच्या, पाकिटं द्यायची. पाकिट संस्कृती म्हणजे साहित्य संमेलन नसतं. हा प्रश्न विद्रोहीनं गेले 25 वर्ष उपस्थित केलाय
आणि आणखीन महत्वाची, अलीकडचे त्यांचे अध्यक्ष आपले जनतेतून येणारे, जनतेच्या भावभावना व्यक्त करणारे, कविता असतील, कथा असतील, याच्यातून आमचे लेखक आमचे प्रश्न मांडतायत. आणि तिकडे आपण पाहिलं अध्यक्ष कोण, तर रेशीम बागेतनं ठरेल तो अध्यक्ष होतोय. ही साहित्य संस्कृतीची प्रक्रिया, साहित्य संमेलन संघटित करण्याची प्रक्रिया असू शकत नाही. त्यांचा साहित्य व्यवहार वजा झालेला आहे आणि म्हणून मुख्य प्रवाही साहित्य संमेलन जर कुठलं आता शिल्लक राहिलं, 5 वर्षात हे सिद्ध झालंय की प्रमुख प्रवाही मराठी साहित्य संमेलन म्हणजे विद्रोही साहित्य संमेलनच आहे. आणि यंदाच्या वर्षी हा सगळा माहोल, हे सर्व कार्यकर्ते आपण पाहिले तर नाशिकच्या नंतर उदगीर, उदगीरच्या नंतर वर्धा आणि वर्ध्याचेही उच्चांक निश्चितपणे गर्दीच्या बाबतीत, दर्दीच्या बाबतीत, विषयाच्या बाबतीत आपण नक्की मोडणार. हा आत्मविश्वास इथे सर्व संघटित करणाऱ्यांनी केलाय आणि आम्हाला वाटतं आमचं संमेलन नक्की या अर्थानं आशयाच्या दृष्टीनं फॉर्म लीलाधर पाटील सरांनी, शिंदे सरांनी आपल्याला सांगितलं, मोरे सरांनी सांगितलं की या संमेलनाचं आमचं वैशिष्ट्य काय आहे. आम्ही असं नाही मानत की फक्त कागदावर लिहिलं म्हणजे ते साहित्य. साहित्याचा जन्म, साहित्याचा उदय हा स्त्रिया जेव्हा शेती करायला लागल्या, शेती करत असताना त्या गाणं म्हणत होत्या आणि त्यांचं गाणं हे मौखिक साहित्य आहे. साहित्याची सुरुवात मौखिक साहित्यापासून झालेली आहे. ते मौखिक साहित्य ते आज आमचे मुलाकार असतील किंवा पैशा पाण्याची गोष्ट असतील किंवा मुलाटे सर असतील, हे सगळेजण लिहितायत, बोलतायत, वाचतायत. हे खरं साहित्य आहे. मौखिक साहित्यासोबत लिखित साहित्य आणि बोली भाषा अलीकडे पर्यंत अखिल भारतीयवाल्यांनी प्रमाण भाषेचा वाद घातलेला आहे. आम्ही प्रश्न विचारलाय कोणती प्रमाण भाषा. आमचे लोक शेती करताना पाण्याचा व्यवहार जे प्रत्यक्ष करतायत ते पाणी म्हणतात. मग पाणी अशुद्ध आणि पाणी शुद्ध कसं, हा प्रश्न विचारलेले आम्ही लोक आहेत. महात्मा फुलेंनी ज्या भाषेत लिहिलं, ज्या मराठीत लिहिलं, ती जनांची मराठी आहे. हे प्रश्न आहेत. आणि असं जनांचं मराठी साहित्य संस्कृतीचा मेळा हा विद्रोहीत भरत असल्यामुळे आम्हाला वाटतं विद्रोही हे यशाकडे चाललेलं आहे. आणि या 18व्या साहित्य संमेलनामध्ये रॅपच्या माध्यमातून, रॅप या शब्दाचाच खरा अर्थ टप्पल मारणं, आणि टप्पल कुणाला, या व्यवस्थेच्या समर्थकांना टप्पल मारत महामानवांचं गुणगान करणारे रॅप तरुण पिढी आपल्या समोर सादर करते. हा आमच्या दृष्टीनं आनंदाचा भाग आहे. या संमेलनामध्ये एकीकडे इतिहासाच्या मोडतोडीबद्दल आम्ही बोलणार आहोत आणि ती मोडतोड आम्ही सहन करणार नाही असं आम्ही सांगतोय. त्याच पद्धतीनं आम्ही जे अभिव्यक्तीवरचे हल्ले जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता सुरू आहेत त्याच्या विरोधात या विद्रोहाच्या जागरामध्ये बोललं जाणार आहे. आणि त्या म्हणजे या सगळ्या काळामध्ये तुम्ही कितीही हल्ले करा, पण आमचं उत्तर जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आम्ही अत्यंत प्रयत्नपूर्वक आमच्या शब्दांना शस्त्रासारखं वापरणार आहोत. आणि याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुल्यांनी जे स्वप्न पाहिलं की एक असा समाज ज्या समाजामध्ये शस्त्राशिवाय क्रांती करण्याचा मार्ग आम्हाला फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला आहे. आणि ही जाती स्त्री दास्यांताची एक लोकशाही क्रांती करणारं साहित्य आणि त्याचा व्यवहार हा 18व्या विद्रोहीमध्ये होणार आहे, याचा आम्हाला मनापासून आनंद वाटतो. प्रतिभाताई धन्यवाद. तुम्ही एकूणच ह्या संमेलनाच्या संदर्भातली पार्श्वभूमी आणि त्याची भूमिका सांगितली. पण मला असं विचारायचं आहे की आता हे जे 18वं साहित्य संमेलन होत आहे, या 18व्या साहित्य संमेलनाच्या पूर्वी 17 संमेलनं जी झाली, त्या 17 संमेलन घडवत असताना कुठल्या कुठल्या पद्धतीचे आनंद आणि कुठल्या प्रकारचा त्रास या संदर्भात झाला, काय आठवणी आहे त्या संदर्भातला, प्रस्थापितांकडून किंवा इतरांकडून कशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे उचलले गेले आणि त्या पद्धतीने आता कुठल्या स्टेजवरती आलेला आहे, 17 वर्षाचा काय प्रवास होता. पहिल्या संमेलनापासून संमेलन संघटित करायचं म्हणजे आपल्या सर्व बहुजनांसाठी एक मोठी जोखीम असते, मोठं काम ते असतं. पण विद्रोहीचा प्रवाहामध्ये आपल्याला एक वैशिष्ट्य असं दिसतं की इथे सर्व समतावादी म्हणजे आजच्याही त्या संमेलन संघटनामध्ये संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, बामसेट सारखी संघटना आहे, सत्यशोधक आहे, म्हणजे सर्व डावे पुरोगामी एकत्र येऊन विद्रोहीचा हा संपूर्ण प्रवाह पुढे घेऊन जात आहेत. म्हणून त्या अर्थानं विद्रोही संघटित करणं हे प्रत्येकालाच आपलं इति कर्तव्य वाटतं, जे जे लोकशाही मानतायत त्यांना. पण ही संमेलनं प्रत्यक्ष जेव्हा भरवली जातात
तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला प्रस्थापित व्यवस्थेकडून अडचणी म्हणजे पहिलं काय तर आपल्याच काही लोकांना पकडायचं, जसं तितर एक पकडायचं आणि बाकी तिथं येतील अशी आशा बघितली जाते. त्याच पद्धतीनं आपल्याच समूहातला एखादा माणूस तिकडे बोलवायचा आणि तुम्ही वेगळं का करतायत असं विचारायचं. या गोष्टी संमेलनातलं महत्व आपल्याकडचं कमी करण्यासाठी केल्या जातात. पण असं असलं तरी जे चळवळीशी बांधिलकी मानणारे लोक आहेत ते कुठल्याही भूलथापांना फसत नाहीत. ते विद्रोहीमध्ये सहभागी होतात. आत्ताच्या संमेलनामध्ये पुन्हा आनंदाची गोष्ट आहे, असे खूप साहित्यिक आहेत ज्यांना तिकडे बोलवलं गेलं, पण पत्र लिहून त्यांनी म्हणजे आमचे स्वागताध्यक्ष सांगतील, संयोजक सांगतील की त्यांना पत्र त्यांनी पाठवलंय लेखकांनी की आम्ही त्या संमेलनात सहभागी होणार नाही. तर मला वाटतं हा विद्रोहीचा विजय आहे, भूमिका घेणाऱ्यांचा हा विजय आहे. या गोष्टी होत आहेत. अडचणी कुठल्या निर्माण करू शकतात, आम्हाला काय लागतं, आम्हाला इथे तुम्ही नुसतं खिचडी भात देऊन संमेलन घ्यायला सांगितलं तरी आम्ही घेतो. आता परिस्थिती बरी आहे, लोक सम्यक दान करतात आणि या सम्यक गौतम बुद्धांनी सांगितलेल्या सम्यक दानाच्या संकल्पनेतून विद्रोही वाढत चाललंय. तितकी अडचण जेवण आणि खर्चासाठी येत नाही, पण अडचण कुठे येते ती सत्ताधारी वर्गाकडून नेहमी येते. आमचे पाहुणे एवढे येणार आहेत, दिल्लीवरनं येणार आहेत, पुण्यातनं येणार आहेत, सर्व महाराष्ट्रातून येणार आहेत, पण त्यांना ठेवायचं कुठे? कारण की सर्व रेस्ट हाऊस सरकारी जिल्हाधिकारीच बसलेत संमेलन पत्रिका त्यांची घेऊन. ही मोठी अडचण आहे. म्हणजे ते आम्हाला अशा अडचणी करतायत की आमचं संमेलन त्याला बाधा निर्माण होईल. पण आमचे लोकही कमी ताकदीचे नाहीत. आता इथे आमच्या सर्व लोकांनी एक यादी केलेली आहे. 150 शिक्षक, प्राध्यापक आणि कार्यकर्ते स्वतःहून पुढे आलेत आणि आमच्या घरातली एक खोली 4 पाहुण्यांसाठी आम्ही देतोय. तर हा विद्रोहाचा व्यवहार, हे बहुजनांचं कल्चर आहे. एकटं राहणं, 4 चौघाचं कुटुंब करणं, आमच्या घरात दुसरा पाहुणा नको म्हणणं हे ब्राह्मणी कल्चर आहे. पण आम्ही सर्व इथे जमलेले बहुजन आहोत आणि त्यांनी आपली मनाची दारं तर ओपन केली आहेत, पण आपल्या त्यांच्या घराची पण दारं 2 दिवस पाहुणे आमच्या घरात येऊ दे अशी यादी करून, ते अडचणी लाग करत की तुम्हाला तुमच्या पाहुण्यांना राहायला मिळणार नाही, पण आमचा समाज, आमचे लोक ही अडचण तशी पण दूर करतात. आणि असं संमेलन फार निश्चित पडत जातंय. आम्हाला राहण्यासाठी जागा नाही, आम्हाला रेस्ट हाऊस नाही. ह्याच्या अगोदर असा न होता की पाणी उशिरा आमच्यापर्यंत टँकरने पोहोचू दिलेलं आहे, पण तरीही इथे खूप आपले कवी मित्र अनेक होते. त्यांचं एक वाक्य आपल्याला आठवण करून सांगते मला, जे खूप आवडलं. ते म्हणे, अरे इथेच बाकी सगळ्यात अडचणी निर्माण करतील, पण हे विद्रोही आहे, इथे उपाशी राहिलं तरी चालेल, आपण इथे काही जेवायला येत नाही, इथे आपण विचारांचं भोजन करायला येतो, इथे विचार रगड आहेत, कदाचित जेवण कमी पडेल. तर या भावनेनं लोक येतात. मुळात लोक आपल्याला पाकिट मिळेल या अपेक्षेने येतच नाहीयेत. आपली सोय ही छान पंचतारांकित हॉटेलमध्ये होईल म्हणून लोक येत नाहीयेत. तर विद्रोहाचा आवाज बुलंद केला पाहिजे म्हणून रसिक, साहित्यिक आणि सर्व पाहुणे मंडळी येतात. त्यामुळे परिस्थिती आता बरी आहे. आणि ते आम्ही नेहमी सगळीजण सांगतो, किती यवत द्रोणाचार्य, ते द्रोणाचार्य अनेक बाण घेऊन येतील, अडचणी करतील, पण काळ थांबणार नाही. हे सगळे नवे एकलव्य येणार आहेत आणि हा संपूर्ण काल बदलून टाकतील या विश्वासानं चढत्या क्रमानं 18वं विद्रोही पार पडत आहे. ताई, विद्रोही किंवा आंबेडकरी किंवा अशा प्रकारच्या ग्रामीण साहित्य संमेलनातून अनेक बहुजनांचे लेखक किंवा कवी वगैरे येत असतात आणि इथे मान्यता मिळाली की लगेच अखिल भारतीय विचार मंचावरती जात असतात. तिथल्या साहित्य संमेलनाच्या पुरस्काराला भुलून, तिथल्या असणाऱ्या पदव्यांना भुलून, मान्यतेला भुलून तिथे जाऊन बसत असतात. त्यांच्याबद्दल काय सांगाल? हे घडत होतं थोडस आधी, पण मागची 5ही वर्ष उलट प्रक्रिया झालेली आहे. काय असतं की हे प्रमुख प्रवाही आहे अशी ते स्वतःलाच मान्यता मिळवून घेतात आणि तिथं गेलं की आम्हाला काहीतरी वाचा लिहायला आणि आमची कविता सादर करायला मिळेल. पण जेव्हा विद्रोहींनी हे खूप समजावून सांगितलं की जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी ग्रंथ संपदा लिहिली आहे, पण अखिल भारतीयवाल्यांनी त्यांना साधं निमंत्रण सुद्धा पाठवलं नाही. उलट तो सावरकर, कुठली 1.5 फूट उडी मारलेली आहे सावरकरांनी, त्यांना मात्र साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं. जिथे बाबासाहेबांचा अपमान केला गेला ते साहित्य संमेलन आमचं मानू नका. आणि मला वाटतं त्याला प्रतिसाद मिळतोय. आणि म्हणून या वर्षीची अंमळनेरची गोष्ट महत्वाची आहे की साहित्यिक उलट टपाली त्यांना सांगतायत की आम्ही तुमच्याकडे येत नाही. म्हणजे परिस्थिती बदलली आहे.
आधी होतं असं की लोकांना वाटत होतं ते मुख्य आहे तिकडे जावं, पण आता उलट झालंय. तिकडे रिकाम्या खुर्च्या आहेत आणि लोकांची गर्दी इथे आहे. त्यामुळे आपले लोक आता आपल्याकडे यायला लागले. शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय ताई तुमच्याकडे, की आता एकूणच देशाचं जे वातावरण आहे आणि देशाच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहिलं की अंमळनेरच्या मध्ये प्रवेश झाल्या झाल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या समोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. जग संपूर्ण भक्तिमय झालेलं आहे आणि रामाचा गजर चालू आहे. अशा याच्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलन एक वेगळ्या प्रकारचं या भ्रमजालातून बाजूला काढण्याचं लोकांसाठी करतायत. कसं बघता तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे? ते याच्यापेक्षा काही वेगळं करतील अशी आमची अपेक्षा पण नाही. त्यांनी आता काय वन नेशन, काय वन इलेक्शन आणि एक रिलिजन सगळ्या भानगडी सुरू केल्या आहेत. पण मला वाटतं त्यांच्या या सगळ्याची कल्पना होऊनच आमचे सर्व या मंडळींनी असा निर्णय केला की आपण विचारांच्या कृतींमधून त्याला उत्तर देऊयात. ते काय म्हणायचं ते म्हणू देत, पण आम्ही आमच्या विचार यात्रेची सुरुवात ही विश्वसम्राट बळीराजाच्या स्मारकापासून करतोय. तर मला वाटतं हेच उत्तर आहे त्यांच्या या सर्व प्रश्नाचं, की ते हे वागणारच आहे. आम्ही ते ज्याचा जयघोष करतायत त्याच्यापेक्षा आम्हाला मुक्तीदायी जे मागतायत त्यांचा जयघोष आम्ही करणं, आमची रेषा वाढवत नेणं हे आम्ही काम करणार आहोत. आणि ते जास्ती महत्वाचं आहे मला असं वाटतं. आमची विचार यात्रा बळीराजापासून सुरू होतीये हे त्याचं चोख उत्तर आहे. ते असं काहीतरी करत बसतात, मग कमानी पडतात, मग काय होतं हे त्यांचं त्यांना लखलाप. आमच्या कमानी भक्कम आहेत कारण आमचा विचार भक्कम आहे असं मला वाटतं. आणि तो विचार विश्वसम्राट बळीराजापासून स्त्री सत्तेच्या आमच्या आद्य राणांपासून आज गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे ही सगळी परंपरा आणि हा विचार भक्कम असल्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. आणि 17व्या पेक्षा सुद्धा अत्यंत उंचीला 18वं संमेलन जाईल असा विश्वास मॅक्स महाराष्ट्राच्या या संवादाच्या निमित्तानं मी व्यक्त करते. धन्यवाद. ताई तुम्ही बोलत असताना एक पटकन उपप्रश्न मला आठवला गेला, तेवढा विचारतो आणि मग थांबूया. कारण की गंमत अशी आहे की 85% बहुजन समाजाचं साहित्य तुम्ही गृहीत धरत असतात आणि प्रश्न असा आहे की एवढे सगळे 85% समाजाचं साहित्य त्यांच्या जसं तुम्ही सांगितलं की दात्यावरचं गाणं असेल, मोठेवरचं गाणं असेल, शेतातलं गाणं असेल, धनगरी गाणं असेल, अशा वेगवेगळ्यातून खरं साहित्य निर्माण होत असताना हा 85% समाज जो आहे त्याला सुद्धा अजून सुद्धा मान्यता मिळत नाही. त्याला विद्रोही म्हणून या ठिकाणी साहित्य संमेलन घ्यावं लागतंय. काय काय म्हणजे काय कारण आहे त्याची? कुठल्या भ्रमामध्ये हा समाज आहे? याच्यात या संदर्भात मी समाजाला अजिबात दोषी धरणार नाही. याचं कारण हजारो वर्षांपासून धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर एक गुलामी मानसिकता तयार केलेली आहे. आणि ही हजारो वर्षांची गुलामी मानसिकता आज विद्रोही संमेलनं झाली किंवा 50 आंबेडकरी संमेलनं झाली किंवा 50 ग्रामीण संमेलनं झाली म्हणून अचानक दूर होईल असं मला अजिबात वाटत नाही. विद्रोहीमध्ये आपला असा काहीही दावा नाही की 8 विद्रोही संमेलनं झाली की 85% समाज आपोआप उभा राहील. आमचं म्हणणं ही सुरुवात आहे आणि या 85% प्रतिनिधी विद्रोहीमध्ये सहभागी होत आहेत. आणि मला विश्वास आहे की जसं जी माही सरांनी सांगितलं ही रॅप मधून प्रस्थापित व्यवस्थेला उत्तर देते, तर हा 85% मध्ये सुद्धा निम्मा समाज हा स्त्रियांचा आहे आणि त्या विद्रोहाच्या परंपरेमध्ये आता पुढाकारावर आलेल्या आहेत. त्या इथे आमच्या या मिरवणुकीमध्ये 50 जिजाऊ आणि 50 सावित्री अशा त्या वेशभूषेमध्ये येणार आहेत. आम्हाला ही क्रांती वाटते, आम्हाला या गोष्टी महत्वाच्या वाटतात. 85% समाज हा विद्रोहीमध्ये सहभागी झालेल्या या महिलांकडे, हे आमच्या सर्व संयोजकांकडे आणि इथे जो विचार परवापासून मांडला जाणार आहे त्याच्यातून प्रभावित होईल आणि तो सुद्धा आपापल्या ठिकाणी बंडाचा झेंडा घेऊन या व्यवस्थेला उलथवण्यासाठी पुढे येईल असाच विश्वास आम्हाला नक्की वाटतो. धन्यवाद प्रतिमाताई आणि धन्यवाद सर्व संयोजकांचं. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी या संदर्भात संवाद साधला. तर मित्रांनो, 18वं साहित्य संमेलन अंमळनेर मधील बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीमध्ये घडतंय आणि तुम्ही एकूणच त्या संदर्भातली माहिती संयोजकांनी आणि प्रतिमाताईंनी त्या संदर्भातली
भूमिका तुमच्या समोर मांडलेली आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटते? तुमच्यापैकी किती लोक विद्रोही साहित्य संमेलनाला येणार आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.